देशात आणि महाराष्ट्रात सध्या अपरिहार्य स्वरात युती आघाडी करावी लागत आहे। युती आघाडी करणे पॉलिटिकल कंपल्शन आहे। त्याचा फटका सगळ्याच पक्षांना बसत आहे। महाराष्ट्र कधी नव्हे ते पक्ष सक्रिय झाले आहेत। निवडणुकीत सार्वत्रिक स्वरूपात आम्ही लढू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे। आता संघटन मजबूत करून महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्याला कसा न्याय दिला जाईल असे विधान काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे। इतकेच नाही तर गेल्या 10 वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत। या सरकारला निवडणुका घ्यायच्या नाहीत, सगळी सत्ता आपल्या जवळच असली पाहिजे ही सरकारची आणि इथल्या पालकमंत्र्यांची इच्छा आहे, असे देखील विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे। महायुतीला निवडणुकीत यश मिळालेलं त्यांनी जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती पाळत नाही, त्यापासून पळ काढता अशी टीकाही त्यांनी केली आहे। कल्याणमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात सपकाळ हे उपस्थित होते। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला यश कसे मिळणार याबाबत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर त्यांचे आमदार विजयी झाले आणि फार मोठी मेजॉरिटी ही या महायुतीला मिळाली आणि त्यांनी महायुतीचं जे घोषणावाक्य होतं, त्यांचं जे मॅनिफेस्टो होतं, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी कर्जमाफी दिला जाईल असं सांगितलं होतं। जसं महिलांना 1,500 वरून 2,100 रुपये दिला जाऊ, ह्या सरकारला घ्यायच्याच नाही। आपण कल्याणमध्ये बघताय गेल्या 10 वर्षापासून निवडणुका नाही आणि सगळी सत्ता ही आपल्याजवळच असली पाहिजे। 73वे आणि 74वे घटनादुरुस्ती विधेयक जे पारित झालं होतं, त्या पारित झालेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका दर 5 वर्षांनी व्हायला पाहिजे होत्या। मात्र सर्व सत्ता ही आपल्या हातात असली पाहिजे ही सरकारची, इथल्या पालकमंत्र्यांची अभिलाषा असल्यामुळे ते सातत्याने निवडणुका पुढे ढकलत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।